नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 29 मे 2024 शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात। आजचा सुविचार आपण बघितलाय, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील कमी जास्त व्होल्टेजच्या समस्येमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। बडनेरा आणि वडाळी परिसरातील अनेक नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, एसी आणि इतर विद्युत उपकरणे जळून बंद पडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या गंभीर समस्येची दखल घेत अमरावतीचे महापौर श्रीचंद्र तेजवानी यांनी महावितरण विभागाला तातडीने पत्र लिहून नवी डीपी आणि 3 फेज लाईन टाकण्याची मागणी केली आहे। अमरावती शहरातील बडनेरा आणि वडाळी परिसरातील भोईपूर तसेच मोनाताई ठाकरे शाळा परिसरात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठ्यामध्ये सतत कमी जास्त व्होल्टेजची समस्या निर्माण झाली आहे। या समस्येमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार समोर आली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सततच्या व्होल्टेज चढउतारामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, पंखे आणि इतर अनेक विद्युत उपकरणे जळून बंद पडत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या गंभीर प्रश्नांची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। महापौरांनी संबंधित परिसरात नवीन डीपी बसवून सर्व विद्युत खांबांवर योग्य प्रकारे 3 फेज वीज वाहिनी जोडण्याची मागणी केली आहे। आम्हाला 8 दिवस 15 दिवस एक टाइम लिमिट द्या सर आप आणि एक टाइम लिमिट दे दीजिए हमें। तुमच्याकडून जर थोड़ा लेखी और दोन साइन कर लेंगे सर हम लोग। करून द्या आम्हाला 8 दिवस घ्यायला लागतात। 8 दिवसामध्ये आम्हाला करून द्या। कारण की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तसं काही बॅकअप असतेच आपल्याकडे सगळं। आम्ही सहयोग करू तुम्हाला, असं काही नाही। मला परमानेंट करो, वो टेम्पररी करके कैसा है टेम्पररी मत करो सर, उसका परमानेंट सॉल्यूशन निकाल दो सर एक बार। वर्षभरापासून सर ते चालू आहे, सर टेम्पररी उसका ऐसा है सर 12 महीने सर उधर वैसी प्रॉब्लम है। मतलब हम हमारे जो दादाजी लोग हैं उस समय जो खंबे और जो लाइन थी सर अभी भी वही है। मेरे घर के बाजू में जो सर जो खंबा है वो सर नीचे पूरा सड़ चुका है। उसके बारे में हमने बोला है, उसके ऊपर भी कोई नहीं। प्रभागामधले बरेचसे पोल सडलेले आहेत। तुम्हाला एक पत्र दिलं होतं आम्ही 4 महिन्यापूर्वी, त्यावर कारवाई झाली नाही अजून, म्हणजे बुडातून सडले ते पूर्ण। तसेच तांत्रिक तपासणी करून वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे। वीज पुरवठ्यातील या गंभीर बिघाडामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचीही या पत्रात नमूद करण्यात आले आहे। आता महावितरण विभाग या समस्येवर कितपत वेगाने कारवाई करतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। पंचकुला संजय चव्हाण, SRPF प्रभाग क्रमांक 9 वडाळी। आम्ही इथे साहेबांना, गाठोडे साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, कारण की वडाळी प्रभागामध्ये व्होल्टेजचं खूपच प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे। आताच जवळपास जेव्हा हवा वगैरे सुटली होती तेव्हा कोणाचे फ्रीज गेलेले आहे, कोणाचे कूलर गेलेले आहे, व्होल्टेज कमी जास्त होत आहे। आणि बरेचसे मजूर वर्ग आहे, त्याच्यामध्ये कसं आहे की लहान बाळांना म्हणजे बाहेर घेऊन बसतात, एवढं प्रमाण जास्त झालेलं आहे। आणि वडाळी प्रभागामध्ये युनिटी जास्त, म्हणजे युनिटी असल्यामुळं काही विपरीत परिणाम होऊ शकतो। आणि खूप प्रमाणामध्ये माझ्या महिला भगिनी आलेल्या आहेत, त्याच्यामुळं कसं आहे की विपरीत परिणाम होऊ नये आम्ही यासाठी गाठोडे साहेबांना पत्र निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। गाठोडे साहेबांनी आम्हाला 8 दिवस दिलेले आहे। 8 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलाय, चांगला प्रोत्साहन दिलंय। अमरावतीतील कमी जास्त व्होल्टेजच्या समस्येमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असून या प्रश्नांवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे। प्रशासन आणि महावितरण विभागाने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे।
अमरावती शहरातील विकास कामांना आता वेग येताना दिसत आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज सकाळी शहरातील विविध रस्ते, विकास कामे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकास कामांना गती देण्यात येत असून महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज सकाळी विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दौऱ्यांची सुरुवात बियाणी चौक ते इरविन चौक या महत्त्वाच्या मार्गापासून करण्यात आली. या मार्गावरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले असून आयुक्तांनी कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली. यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधील दस्तूरनगर ते छत्री तलाव मार्गावरील कॉन्क्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याची एकूण लांबी 1000 मीटर असून सध्या कामाची 55% प्रगती झाली आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. त्यानंतर आयुक्त वर्षा लड्डा यांनी मानवी अपार्टमेंट ते अकोली टी पॉइंट या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावरील कॉन्क्रिटीकरण कामाचा आढावा घेतला. या रस्त्याची एकूण लांबी 2200 मीटर असून सध्या 70% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम गतिमान आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सातुर्णा ते अकोली रेल्वे टी पॉइंट रस्त्यावरील कॉन्क्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक आणि लांबी बांधकामाचीही पाहणी करण्यात आली. यावेळी तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून काम पूर्णत्वास नेण्याचे निर्देश देण्यात आले. रस्ते विकास कामांच्या पाहणीनंतर आयुक्तांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांचाही आढावा घेतला. बेनोडा परिसरातील सदनिकांची पाहणी करून रहिवाशांशी संवाद साधण्यात आला. प्रकल्पातील मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही आपला हिस्सा जमा केलेला नसल्यामुळे प्रकल्पाचा कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना 10 जूनपर्यंत आवश्यक रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अमरावती शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 12 ते 13 स्कीम्स सुरू आहेत. त्यातल्या 2 आपण हँडओव्हर करू शकलेलो आहे. पण लाभार्थ्यांना माझं आव्हान राहील की ती प्रत्यक्ष पाहणी वेळी आलेली आहे तर तिथे काही ठिकाणी 80, काही ठिकाणी 60 घरं, काही ठिकाणी 90 घरं अशी आहेत. पण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांनी त्यांचं जे काही वाटा आहे लाभार्थ्यांचा तो हिस्सा दिला नसल्यामुळं तिथं लाभार्थ्यांना स्कीम हँडओव्हर होऊ शकणार नाही आहेत किंवा तिथलं काम अर्ध अवस्थेत राहिलेलं आहे. काही ठिकाणी स्कीमला प्रशासनाने 2-3 वेळा मुदतवाढी पण दिलेली आहेत. परंतु लाभार्थ्यांनी तिथे त्यांचा हिस्सा न दिल्यामुळं ते काम अर्ध राहणं, पाण्याची व्यवस्था, ज्या मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत, रस्ते, पाणी, लाईट, या सुविधासुद्धा त्यामुळे रखडलेल्या आहेत. तर माझं सर्व नागरिकांना आव्हान राहणार आहे, लाभार्थ्यांना आव्हान राहणार आहे की जे ना कुणी ह्या हिस्स्यामध्ये सहभागी झालेले आहेत आवास योजनेमध्ये, त्यांनी त्यांचा जो हिस्सा आहे तो तात्काळ भरावा. आणि जर त्यांनी मुक्तीमध्ये कार्यवाही नाही केली, कारण याच्यामध्ये बऱ्याचदा मीटिंग झालेल्या आहेत, जागेवर येऊन लाभार्थ्यांना जागा पाहणी करून सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की कुठंपर्यंत काम झालेलं आहे, तरीसुद्धा लाभार्थ्यांनी त्यांचे हिस्स्याचा सहभाग दिलेला नाही आहे. तर जे कोणी काही मुदत आम्ही देऊ प्रशासन, त्या मुक्तीमध्ये जर आपण काही आपला हिस्सा नाही दिला तर जे वेटिंगला आहेत त्यांना आम्हाला प्राधान्य द्यावं लागेल. कारण याच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी हे काम होणं आवश्यक आहे आणि ह्या स्कीमसुद्धा हँडओव्हर आवश्यक आहे. ज्या हेतू शासनाचा आहे की पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्यांना घरं मिळायला हवी होती तो मूलभूत हेतूच याच्यामुळं बाजूला सारला जात आहे. तर माझं सर्व लाभार्थींना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ, कारण याच्यामध्ये बँक आणि प्रशासनाचा जेवढा काही मदत करण्याचा भाग होता तो प्रशासनाने केलेला आहे. तुमच्यापर्यंत बँकांनासुद्धा आणलेला आहे, तरीसुद्धा तुमच्याकडून अद्याप हिस्सा दिला जात नाही. तर माझं शेवटचंही आव्हान राहील की आपण 10 जूनपर्यंत जे काही आहे तो आपला हिस्सा भरावा, अन्यथा आम्हाला अन्य लाभार्थ्यांना किंवा वेटिंगच्या लाभार्थ्यांना इथं आव्हान केलं जाईल. तर माझी परत एकदा तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना विनंती राहील की आपण ह्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा. अमरावती शहरातील विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिकाकडून प्रशासनाकडून सातत्याने पाहणी आणि आढावा घेण्यात येत आहे. आयुक्त वर्षा लड्डा यांनी दिलेल्या सूचनांमुळे शहरातील विकास कामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर बस स्थानकावर रात्री झोपलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका इसमाचा सकाळी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगरूळ दस्तगीर बसस्थानक परिसरात चंद्रशेखर कुडमते वय अंदाजे 50 वर्ष राहणार दिघी होनाडे यांचा मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते मानसिक रुग्ण असल्याचे समजते. रात्रीच्या वेळी ते बसस्थानक परिसरात झोपले होते, मात्र सकाळी ते निष्प्राण अवस्थेत आढळलेत. घटनेची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला आहे. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. मंगरूळ दस्तगीर बस स्थानकावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एकाएकी अवस्थेत झालेला हा मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करून गेला असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. अधिक माहिती समोर आल्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. अकोला जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी. अवघ्या 48 तासांच्या आत 2 विचाराधीन कैद्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कारागृहात प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन्ही कैद्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या 2 मृत्यूंमुळे कारागृहात व्यवस्थापनात खळबळ उडाली असून आता पोस्टमॉर्टम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला जिल्हा कारागृहात अवघ्या 2 दिवसात 2 विचारधारीन कैद्यांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पहिली घटना 25 मे रोजी रात्री घडली. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील दीपक रामदास चातरकर वय 42 याची अचानक प्रकृती घालवली. हत्या प्रकरणात 22 मे पासून ते न्यायालयीन कोठडीत होते आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अकोला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. जेल अधीक्षक महेंद्र जोशी यांच्या माहितीनुसार कैद्यांची प्रकृती बिघडल्यानंतर जेल डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि तात्काळ स्वरूपच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर दुसरी घटना 26 मे रोजी समोर आली. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव येथील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे वय 46 यांचीही अचानक प्रकृती बिघडली. त्यांना बुलढाणा कारागृहातून अकोला जेलमध्ये हलविण्यात आले होते. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना अकोला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. प्रल्हाद रायपुरे हे हत्या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत न्यायालयीन कोठडीत होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. कोतवालीचे ठाणेदार संजय गवई यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. दोन्ही मृतदेहांचे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान या मृत्यूंमागील नेमके कारण काय? कारागृहातील आरोग्य अवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहते का, की आणखी काही धक्कादायक बाब समोर येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अकोला जिल्हा कारागृहातील या 2 मृत्यूंमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कैद्यांच्या आरोग्य तपासणीपासून ते उपचार अवस्थेपर्यंत आता सखोल चौकशीची मागणी होत आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर या प्रकरणात नेमकं सत्य काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपुरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. यशोधरा नगर पोलिसांनी ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत गांजा बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक केली असून आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत यशोधरा नगर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिनांक 28 मेच्या रात्रीपासून ते 29 मेच्या पहाटेपर्यंत पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी टिपू सुलतान चौक संघर्षनगर परिसरात निळ्या जांभळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पद हालचाल करणारे 3 इसम पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून 3 आरोपींना ताब्यात घेतले. पंचासमक्ष बॅगची तपासणी केली असता एका कापडी पिशवीमध्ये होलसर हिरवट झाडपत्ती आणि बिया असलेल्या उग्रवासाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 1 किलोपेक्षा अधिक असून आरोपींकडून मोबाईल फोन आणि बॅगसह एकूण 35,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले 3 आरोपी हे तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी हा गांजा नागपुरातील शेख शाहरुख नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याची कबुली दिली असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
आरोपी हे आर्थिक कायद्यांसाठी गांजाची खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने हा मुद्देमाल बाळगत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातून 1130 ग्रॅम प्रतिबंधित गांजा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सदर इस्मानकडून एक रिअलमी कंपनीचा 10,000 रुपयाचा मोबाईल असा एकूण 35,950 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपी हे तेलंगणा येथील असून त्यांनी इथून माल ज्याच्याकडून घेतलेला आहे त्याबाबत तपास सुरू आहे. आरोपींना सदर गुन्हे तपासकामी अटक करण्यात आलेला असून माननीय न्यायालयात हजर करून पुढील तपास करत आहेत. सदर प्रकरणात पुढील तपास चालू असून यामध्ये अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींनी जो प्रतिबंधित गांजा आहे ज्याच्याकडून घेतलेला आहे त्याचे नाव निष्पन्न झालेले आहे व त्याचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत. यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. नागपुरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांची ही कारवाई भविष्यातही अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याने मागील 6 महिन्यात हरवलेले तब्बल 57 मोबाईल शोधून ते मूळ नागरिकांना परत केले आहेत. लाखो रुपयांचे मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगस्त करण्यात आले असून नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याने हरवलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून परत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. मानकापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे मागील 6 महिन्यात हरवलेले विविध कंपन्यांचे 57 मोबाईल शोधून हस्तगत केले. यामध्ये सॅमसंग, विवो, ओप्पो, रेडमी, मोटोरोला, वन प्लस, पोको तसेच आयफोन सारख्या महागड्या मोबाईलचाही समावेश आहे. या सर्व मोबाईलची अंदाजे किंमत 7,60,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज मानकापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त नित्यानंद यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ नागरिकांना परत करण्यात आले आहे. आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी नागपूर पोलिसांचे आभार मानले आहेत. या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेमुळे नागपूर पोलिसांच्या कामगिरीचे शहरभर कौतुक होत आहे. मानकापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून मागील 6 महिन्याच्या कालावधीमध्ये काही मोबाईल हे हरवलेले होते. त्याबाबत नागरिकांनी मानकापूर पोलीस स्टेशनला तक्रारी केलेल्या होत्या. याच्यामध्ये यशस्वीपणे एकूण 57 मोबाईल जे एकूण किंमत 7,60,000 रुपये आहे अंदाजे. हे मोबाईल आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून संपूर्ण भारतभरातून हस्तगत केलेले आहेत. काल रोजी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री नित्यानंद झासर यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या नागरिकांना ते मोबाईल परत करण्यात आलेले आहेत. यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर यांनी नागपूरमध्ये मोबाईल शोधण्याबाबत विशेष मोहीम चालू केलेली आहे आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणून नागरिकांना हे मोबाईल परत करण्यात आलेले आहेत. मानकापूर पोलिसांनी केलेली ही कामगिरी नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास करणारी ठरली आहे. हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आला आहे. नागपुरातील दौलामेडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध दाम्पत्याच्या घरात मृतदेह आढळल्याने परिसरात एक मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही घरात मृत अवस्थेत असल्याची माहिती समोर येत असून वाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दौलामेडी माळा कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉटन क्रमांक 51 येथे राहणारे वृद्ध दाम्पत्य गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घरात मृत अवस्थेत असल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तसेच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सामाजिक आणि रुग्णसेवक मंगेश गमे तसेच त्यांची टीमही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली. मृत व्यक्तींची ओळख गंगाधर जानबाजी भोंगाडे वय 75 वर्ष आणि कौशल्य गंगाधर भोंगाडे वय 75 वर्ष अशी झाली आहे. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमागील नेमके कारण काय अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वृद्ध दाम्पत्यांच्या मृत्यूचे नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दौलामेटी परिसरातील या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. नागपुरात पाचपावली पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत अवैध कत्तलीसाठी कृत्याने कोंडून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांनी 5 जनावरे ताब्यात घेतली असून आरोपींविरुद्ध विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. सलीम स्पोर्ट्स ग्राउंडच्या मागे बुद्धनगर परिसरातील एका टीनाच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी कृत्यतेने बांधून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पाचपावली पोलिसांचे अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी धाड टाकली. पाहणी दरम्यान त्या ठिकाणी 5 लहान मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने चारा आणि पाणी न देता निर्दयपणे बांधून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 2,30,000 रुपयांची गोवंशीय जनावरे जप्त करून त्यांची सुटका केली. त्यानंतर या जनावरांना गौरक्षण केंद्र धंतोली येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे. चौकशी दरम्यान शाकिब कुरेशी उर्फ गोलू नावाच्या व्यक्तीने ही जनावरे वैद्यत कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी कृतता अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सलीम स्पोर्ट ग्राउंडचे मागे गल्ली नंबर 2 येथे काही गोवंश जनावरे बांधून ठेवलेली आहेत. तर त्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने PSI रणजित माझगावकर आणि टीम या संपूर्ण टीमने तेथे रेड केली असता 5 गोवंश हे तिथे चारा पाणी विना बांधून असल्याचे दिसून आले. त्यावर कारवाई केली. 5 गोवंश एकूण 2,30,000 असा त्यांची किंमत आहे ते जप्त करण्यात आले आणि गौशाळेत पाठवण्यात आले. पुढील तपास जो आहे तपास पथक करत आहे. पाचपावली पोलिसांनी केलेली ही कारवाई गोवंशीय जनावरांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची मानली जात आहे. अवैध कत्तल आणि प्राणी कृत्यते विरोधात पोलिसांचा कठोर पवित्र कायम असल्याचे या कारवाईमध्ये स्पष्ट झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पुसद ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे. सांडवा परिसरात देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी सिनेस स्टाईल सापळा रचून ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुसद ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ग्राम सांडवा तालुका पुसद परिसरात एक इसम अवैधरित्या देशी बनावटी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पुसद ग्रामीण पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयित आरोपी शेख अतिक शेख रशीद याला ताब्यात घेतले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेला मुद्देमालाची किंमत अंदाजे 15,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष चौधरी यांच्या पथकाने केली. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पुसद ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मेहकर शहरात काल रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. देशी दारू दुकानाच्या मागील परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मेहकर पोलिसांनी वेगाने तपास करत मृत व्यक्तीची ओळख पटवली असून उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मेहकर रिसोर्ट रोडवरील सोनाडी रोड परिसरात मल्टी हॉस्पिटल जवळ देशी दारू दुकानाच्या मागील बाजूस एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
सुरुवातीला मृत व्यक्तींची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले. घटनास्थळी अंदाजे 35 वर्षीय व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली होती. मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आणि मृत व्यक्तीची ओळख ज्ञानेश्वर सीताराम खोसरे अशी पटली. ते मूळचे लोणार तालुक्यातील अजिजपुरा येथील रहिवासी असून सध्या चिखली तालुक्यातील वाघजाळ येथे राहत होते. दरम्यान वाढत्या तापमानाचा फटका आता जीवघेणा ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. मे महिन्याच्या अखेरीस 90च्या काळात तापमान तब्बल 42 ते 43 अशापर्यंत पोहोचले आहे. उष्णतेमुळे उष्माघात होऊन ज्ञानेश्वर खोसरे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना कडक उन्हात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मेहकर पोलीस स्टेशनला आम्ही उपस्थित असताना आमचे जे वैद्य नावाचे कॉन्स्टेबल आहेत त्यांना 112 याच्यावर कॉल आलेला होता की या परिसरामध्ये जे लेआउट आहे अग्रवाल सेटचं इथे एक अज्ञात व्यक्ती पडलेला आहे. त्यानंतर आमच्या कॉन्स्टेबलने येऊन इथे खात्री केली. आम्हाला कॉल करून सांगितल्यानंतर आम्ही पंचासह इथे आलो. आमचा स्टाफ घेऊन आलो आणि SDPO साहेब यांच्यासोबत. आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला तो इसम जो आहे तो गतप्राण झालेला दिसून आला. बाकी प्रायमा फेसी आमच्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत ते आमच्या चालू आहेत. पंचनामा वगैरे चालू आहे. त्यानंतर आम्ही आता ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे. थोड्या वेळात हॉस्पिटलाइज करू आम्ही आणि बॉडी आयडेंटिफाय करण्याचं काम चालू आहे. बऱ्यापैकी आम्हाला यश आलेलं आहे. त्यामध्ये खात्रीपूर्वक झाल्यानंतर वेगळ्या प्रकारे आम्ही आपल्याला माहिती कळू. काही अंगावर काही जखमा असं काही आहे का? नाही, प्रायमा फेसी तर कसं काही दिसून आलेलं नाहीत आपल्याला जखमा. अंगावर जखमा नाहीत किंवा वेगळ्या मारहाण कुठं संशयास्पद वगैरे काय नाही? नाही, सध्या तर काही असं दिसून आलेलं नाही. वय काय असेल अंदाजे? वय त्याचं 28 ते 35च्या दरम्यान असावा. मेहकरमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या सतर्क तपासामुळे मृत व्यक्तीची ओळख पटली आणि उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घेणे आता अत्यंत आवश्यक बनले आहे. भंडारा जिल्ह्यातील शिवनी बांध गावाची धक्कादायक परिस्थिती, जिथे नागरिकांना पाण्याऐवजी विषासमान दूषित पाणी घ्यावे लागत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. भर उन्हाळ्यात गावातील अनेक हातपंप बंद पडले आहेत आणि सुरू असलेल्या हातपंपामधूनही गंजयुक्त गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या शिवनी बांध गावात सध्या पाण्यासाठी अक्षरशः हाहाकार माजला आहे. गावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत आहेत, तर सुरू असलेल्या हातपंपांमधून गंजयुक्त आणि दूषित पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी तासनतास हातपंपाजवळ थांबावे लागत आहे. मात्र एवढी प्रतीक्षा करूनही मिळणारे पाणी पूर्णपणे गढूळ आणि आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हातपंपातील जुने आणि गंजलेले लोखंडी पाईप अनेक दिवसांपासून बदलण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पाण्यांमध्ये गंजाचे कण स्पष्टपणे दिसत आहेत. दूषित पाणी पिल्यामुळे अनेक नागरिकांना घशात खसखस, पोटदुखी, उलट्या आणि इतर आजारांचा त्रास होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. माझे पूर्ण नाव आहे समिता लीलाधर उईके, राहणार चिमणी बांध. आमच्या गावामध्ये विहिरीला पाणी नाही आहे. बोर आहे पण बोरीला पाणी नाही आहे. नळा फिटिंग केला पण काही ग्रामपंचायतचे काही लोक येऊन पाहत नाही. सांगावले जातून पण काही आमचा उपयोग करत नाही. सध्या आता पाण्याची काय अडचण आहे? सध्या म्हणजे पाणी अजिबात येतच नाही, तर मग आम्ही दूरचा पाणी आणतो. बरं, आता तुमचे जे मोहल्ल्यातली जी बोरिंग आहे हातपंप, तिला पाणी येत नाही? तिला बी पाणी येते पण असं भरपूर पाणी नाही येत आहे. एकीकडे गावात पाणी टंचाई आहे आणि दुसरीकडे मिळणारे पाणीही विषासमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. समस्या भीषण समस्या आहे. उन्हाळा लागलेला आहे आणि 50 ते 60 फूट खोल विहिरी आहेत गावामध्ये, पण विहिरीमधून एकही गिलास पाणी निघू शकत नाही. पाण्याची समस्या लोकांना उद्भवत आहे आणि बोरिंगचा पाणी हा पिण्यायोग्य नाही, तरी पण लोक ह्या पिण्याचा पाणी पितात आणि पोटामध्ये आणि घशामध्ये दुखत राहते. आणि 2 वर्ष झाले ह्या बोरिंग गावामध्ये नळ योजना हे चालू करू म्हणाला शासन, परंतु 2 वर्ष झाले हे जमिनीमध्येच गळलेले पाईप आहेत.
ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत तातडीने स्वच्छ पाणी पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देत हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या काय समस्या पाण्याची? पाण्याची समस्या गावामध्ये पाण्याची कमतरता आहे. बरं. पाणी नाही, विहिरीमध्ये अजिबात बुंदभर पाणी नाही आहे आणि हातपंप आहे त्यांना पण पाणी येत नाही आहे. सध्या असं म्हणजे आता जो तुमच्या घरात जो हातपंप आहे त्याला पाणी नाही आहे का? त्याला पाणी येते पण नाही का काही सेकंद मतलब काही मिनिटांना तो पण बंद पडते. तिथं आहेच नाही तो पाणी. कसं मग गढूळ पाणी येतो का? गढूळ पाणी येत नाही पण पिण्यालायकीचं नाही आहे. आणि आता पाणी पिल्यानंतर नाही का घशामध्ये दुखतो. शिवणी बांध गावातील ही परिस्थिती खरोखरच गंभीर आणि चिंताजनक आहे. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार असताना दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. फुगेवाडी आणि पिंपळे गुरव भागात विषारी गावठी दारूमुळे तब्बल 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रशासन हादरले असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे. पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे सावट गडद झाले आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या दुर्दैवी घटनांमध्ये काही तासांतच अनेक जणांचा मृत्यू झाला तर 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्व मृतांमागे अवैध आणि विषारी गावठी दारूचा हात असल्याचा आरोप केला आहे. परिसरातील आनंदवन, काठेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या भागात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेत 2 सगळ्या भावांचा मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विजय राठोड आणि राजेंद्र राठोड या दोघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून देखील या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगता यामागील संपूर्ण साखळी उद्ध्वस्त केली जाईल असे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतात. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई. ही घटना केवळ आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचे आणि हरवलेल्या आयुष्यांचे वास्तव चित्र आहे. प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात असून या घटनेमागील संपूर्ण नेटवर्क लवकरच उघड होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा पाहू शकाल. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊ शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.